संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट। या चौकशीसाठी न्यायालयीन समिती गठीत करण्यात आलेली आहे। सेवानिवृत्त न्यायाधीश ML ताहालियानी हे या प्रकरणाची चौकशी करणार आहेत। चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहणार अशी माहिती सुद्धा समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। या संदर्भातली अधिक चौकशी करण्यासाठी आता न्यायालयीन समिती ही गठीत करण्यात आलेली आहे। सेवानिवृत्त न्यायाधीश ML ताहालियानी हे या प्रकरणाची चौकशी करतील अशी माहिती। सोबतच चौकशी समितीचे मुख्यालय हे बीड येथे राहणार अशी माहिती सुद्धा समोर येते। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। आता अधिकच्या चौकशीसाठी न्यायालयीन समिती गठीत करण्यात आल्याची माहिती मिळते। नक्कीच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर ज्यावेळी विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला होता त्यावेळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली होती। SIT नियुक्त करण्याबरोबरच न्यायालयीन चौकशी देखील होईल असं त्यांनी म्हटलं होतं। त्यानुसार आता या न्यायालयीन समितीची देखील घोषणा करण्यात आली आहे। समिती गठीत करण्यात आली आहे। सेवानिवृत्त न्यायाधीश जे आहेत ML ताहालियानी यांच्या अध्यक्षतेखाली ही सगळी चौकशी समिती काम करणार आहे आणि चौकशी समितीचं मुख्यालय हे बीड येथे राहणार आहे। आता या चौकशी समितीला कोणत्याही व्यक्तीला बोलवण्याचा, कागदपत्र जप्त करण्याचा तसेच झडतीचा अधिकार असणार आहे आणि 6 महिन्याच्या आत ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे। त्यामुळे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा तपास गतीने होईल आणि तसेच आता न्यायालयीन चौकशी सगळी होणार असल्यानं यामध्ये एक प्रकारची पारदर्शकता राहणार आहे आणि या खुनाच्या संदर्भातील सर्व मुद्दे या चौकशीमधून समोर येऊ शकणार आहेत। हो, नक्कीच उदय, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।